नमस्कार मंडळी. तर आज आपण ही खमंग आणि चविष्ट अशी थालीपीठे, तेही अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट अशी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर ही थालीपीठे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांना खास करून टिफिनमध्ये तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्यांना खूप आवडतील. आणि आपण वरून छान गाजर आणि बीटरूटसुद्धा टाकलेला आहे, त्याच्यामुळे लहान मुलांसाठी पौष्टिकसुद्धा आहेत. चला तर मग पटकन ही छान खमंग आणि चविष्ट अशी थालीपीठे कशी बनवायची ते पाहूयात. तर ही थालीपीठं बनवण्यासाठी इथं मी 1.5 कप गव्हाचं पीठ, पाऊण वाटी ज्वारीचं पीठ, 4 चमचे बेसन आणि इथं 5 ते 6 चमचे उडीद आणि मूग डाळीचे जे पापड केले त्याच्यातलं पीठ शिल्लक होतं ते घेतलेलं आहे. तर बेसन थोडं जास्त टाकलं तरी चालतील, छान खुसखुशीत होतात थालीपीठं. आणि हो, तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा आणखीन दुसरं कुठलं पीठ असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा टाकू शकता. आता ही सर्व पीठं मी चाळणीच्या सहाय्यानं चाळून घेतलेली आहेत. आता ह्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर इथं आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं. तर हे सर्व मसाले मी या पिठात टाकलेले आहेत. त्याच्यानंतर लहान मुलांना थोडंसं आवडीचा फ्लेवर म्हणून मी याच्यामध्ये मॅगी मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो सुद्धा टाकू शकता, पण लहान मुलांना जरा मॅगीचा फ्लेवर आवडतो म्हणून मी मॅगी मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि मिरची थोडी जाडसर अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली होती. तर मिरची मी थोडी कमी वापरलेली आहे, कारण लहान मुलांना तिखट थोडं कमीच लागतं म्हणून मी मिरची कमी टाकलेली आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथं कांद्याची पात मी बारीक चिरून टाकलेली आहे. तर माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून मी 30 टाकलेली आहे. तुम्ही कांदासुद्धा बारीक चिरून टाकला किंवा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, जसं की मेथी, पालक असं. पण मी इथं कांद्याची पात टाकलेली आहे. आता हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे कुस्करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून, जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी घट्ट पण हे थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं नाही, कारण थालीपीठं जेव्हा बनवतो तेव्हा ती थापायला सोपी जावीत म्हणून थोडंसं मऊसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तर इथं मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर 5 ते 10 मिनिटं मुरण्यासाठी मी ठेवून देणार आहे. तुम्ही पटकन केली तरी चालेल, पण थोडं मुरण्यासाठी ठेवलं की मसाल्याचे फ्लेवर व्यवस्थित पिठाला लागले जातात. त्याच्यानंतर पोळपाटावरती इथं मी कॉटनचा एक कापड घेतलेला आहे. तुम्ही रुमाल किंवा असं कॉटनचं कापड घ्यायचं, भिजवून मी पोळपाटावरती पसरून घेतलेलं आहे. आता पाणी लावून आपल्याला ही थालीपीठं थापून घ्यायचे आहेत. तर कापडावरती परत एकदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जशी लहान मोठ्या आकाराची थालीपीठं पाहिजे असतील तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून ही थालीपीठं आपल्याला थापून घ्यायची आहेत किंवा बनवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, पीठ आपण छान मऊ थोडंसं केलं असल्यामुळे थालीपीठं पटकन पसरली जातात. त्याच्यामुळे अगदी घट्टसरसुद्धा पीठ करायचं नाही थालीपीठाचं. तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी लावून आपल्याला ही थालीपीठं बनवून घ्यायची आहेत. तर इथं थालीपीठ मी पाणी लावून अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे. आता लहान मुलांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह दिसायला करायचं असेल तर अशा प्रकारे गाजर आणि बीटरूट तुम्ही वरून खिसवून टाकू शकता. तुम्ही डायरेक्ट पिठात टाकलं तरी चालेल, पण मी वरून टाकलेलं आहे. पिठात टाकलं तरीसुद्धा चालेल. आता मी इथं गाजर थोडं खिसून त्या थालीपीठावरती टाकलेलं आहे आणि थोडं बीटरूटसुद्धा टाकलेलं आहे. आता गाजर आणि बीटरूट तर पौष्टिक आहेच, त्याच्यामुळे लहान मुलांना या अशा प्रकारचं थालीपीठ बनवून द्यायला काहीच हरकत नाही, किंवा मोठ्याने खाल्लं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे अगदी थोडं गाजर आणि थोडं बीटरूट किसून मी या थालीपीठावरती टाकलेला आहे. पाहू शकता, रंग अगदी सुरेख दिसतोय थालीपीठाचा. त्याच्यानंतर थालीपीठाला असे होल पाडायचे आहेत, म्हणजे थालीपीठ तव्यात टाकल्यानंतर पटकन भाजलं जातं. तर अशा प्रकारे हे आपलं थालीपीठ जे आहे पौष्टिक असं मी बनवून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्याला मी तूप लावून घेणार आहे. तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथं मी तूप लावून ही थालीपीठं भाजणार आहे. तर तूप मी तव्याला लावून घेतलेलं आहे. आता आपण जे थालीपीठ बनवलेलं ते अशा प्रकारे कापडासकटच उचलून तव्यावरती टाकायचं आहे. वरून थोडा पाण्याचा हलका हात लावायचा, म्हणजे कापड थालीपीठापासून सहजपणे अलग होतं. तर अशा प्रकारे थालीपीठ तव्यात टाकलेलं आहे. आता ह्याला दोन्ही साईडून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो अजिबात ठेवू नका. मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हे थालीपीठ तूप किंवा तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथं मी तूप लावून व्यवस्थित आलटून पलटून दोन्ही साईडून खरपूस असे हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. पाहू शकता, बीटरूट आणि गाजरचा कलर तर अगदी सुरेख दिसतोय. चवीलासुद्धा तितकीच छान लागतात ही थालीपीठं. तर एक थालीपीठ मी बनवून दाखवलेलं होतं, आता दुसरं थालीपीठसुद्धा बनवून दाखवते. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी लावून ही थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर वरून परत गाजर आणि बीटरूटचा किस टाकलेला आहे। तुम्ही वरून ओली कोथिंबीर, पांढरे तीळ किंवा मेथीची पानं सुद्धा लावली तरी सुद्धा ती सुद्धा खूप सुरेख दिसतात। तर थालीपीठ बनवलेलं आहे। आता तव्याला परत तूप लावायची गरज नाही, कारण पहिल्यांदा थालीपीठ भाजलेलं होतं त्याच्यातलं तूप तव्याला शिल्लक राहतं। त्याच्यानंतर कापडाला असं थोडं पाणी लावून कापड अलग करून घ्यायचं आहे थालीपीठापासून। तूप लावून हे सुद्धा थालीपीठ मी छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे खमंग आणि चविष्ट शिवाय पौष्टिक अशी ही आपली थालीपीठ तयार आहेत। इथे मी सॉस सोबत सर्व केलेले आहेत, कारण लहान मुलांना सॉस सोबतच खायला आवडतं नाही का। तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर अशा प्रकारे ही थालीपीठे मी बनवून तुम्हाला दाखवलेली आहेत। तुम्ही सुद्धा पटकन ट्राय करा आणि झटकन कमेंटमध्ये कळवा कशी झालेली होती। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या या छान छान रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनल समोरील बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।